तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. मी कल्पेश फुले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या अग्रिकोल युट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज तुम्ही घरात असणार का मी आज ब्लॉग इकडनं कसा स्टार्ट केलाय. तर आज आलोय मी जरा मित्राच्या बघ, काल्लेरचा मित्र आहे आपला दीपेश मुकादम, त्याच्या जोडीला आलोय. त्यांना गणपती बुक करायचा आहे, त्याच्या जोडीलाच आहे. तर आता मी थांबलोय दादर तुम्ही बघू शकता. त्याचं एकदम समुद्र आपल्या इकडे खाडी एरिया पूर्ण. इकडे बघा, त्यांच्या इकडे ना होडका बिडका बघा मस्त लागले एकदम. या साईडला बघू शकता तुम्ही, होडी वगैरे एकदम जबरदस्त. आता पुढे दादरगाव आहे, आता वशिनीगाव गेला, आता पुढे आहे दादरगाव. तिकडे आपल्याला सगळे कारखाने भेटतील. मग त्याच्यानंतर हमरापूर, जोहे वगैरे, तांबडशेट सर्व काही गावी आहेत. तर तुम्हाला टूर करवतो, आज एक्सप्लोर करवतो. तर चला ब्लॉग मध्ये आपल्या असेच कंटिन्यू राहा, भेटूया आपण पुढेच. मंडळी, आता आलोय कलवे गावात. तर इकडे पूर्ण बाप्पाचे स्टार्ट होतात कारखाने. तुम्हाला बघा दाखवतो, इकडे समोरच आहे कारखाने आहेत. आणि हा आहे आपल्या महाराजांचा स्मारक. आता तुम्ही जसं जसं आपण पुढे जाऊ ना तसं पूर्ण कारखानेच भेटतील तुम्हाला बाप्पाचे. मंडळी, आता आलोय हितिशा आर्ट्स मध्ये. तर बघूया तिकडे गौराई मला जाम भारी वाटले तिकडं, तिकडचं जरा शूट करतो ब्लॉग. हा हितिशा आर्ट्स आहे कलवे. आपले जोडीला आहेत कारीगर, बघू शकता कलरिंगचं काम चालू आहे. मित्रा, तुझं नाव काय? मिस्टर पांडा. मिस्टर पांडा, काय काम चाललंय तुझं? गोल्डन मारण्याचं. आमच्या कारखान्यात मला शेटने एकच काम दिलेलं आहे, नुसता गोल्डन मारायला वर्षभर. हा, वर्षभर एकच काम. नाही जमते, पण आमच्या कारखान्यात म्हणजे वर्षभर एकच काम असते. प्रत्येकाला एकच काम स्पेशल. नाही तरी फिनिशिंग वगैरे तुम्ही बघू शकता, चांगली आहे त्याची. डोल्याची आखणी बघा. मंडळी, आता आले विराट कला केंद्र मध्ये. भरपूर शोधना भेटला शेवटीला. आता त्याच्यात बघूया आपण कशा मूर्त्या. तर बॅलन्सिंग मूर्त्या भेटतात इकडं, बघूया आतमध्ये. विराट कला केंद्र. आता आलोय आशीर्वाद आर्ट्स मध्ये, जो पेन अमरापूर मध्ये भरपूर फेमस आहे. तर आपण गेल्या मला सुद्धा याचा काढला होता कारखान्याचा, पण तेवढा काही कव्हर अप नव्हता करता आला, कारण की संडेला आलो होतो, भरपूर गर्दी होती. आता बघूया, आता गर्दी पण आहे सध्या, बुकिंग तर बंद आहे. पण दादांना बघूया, विचारूया.
नमस्कार दादा. दादा आपलं नाव काय? वैभव ठाकूर, आपले कारखान्याचं वगैरे नाव आशीर्वाद आर्ट्स. किती जुना आहे आपला कारखाना? तसं आपलं जवळजवळ एक 2013 पासून आम्ही स्टार्ट केलं, म्हणजे झाले 11 वर्ष. नाही, मी बघितले सगळे मूर्त्या बघितले, फिनिशिंग वगैरे अप्रतिम आहे सगळं. डोळ्यांची आखणी वगैरे कोण करतो? मीच करतो आणि एक आमचा दुसरा एक पेंटर आहे, तो पण करतो. आणि तुम्ही स्वतः करता का? तुम्ही स्वतः ओनर आहात ना? हा, मी स्वतः ओनर आहे. आणि आपल्याला आता बुकिंग वगैरे काय बुकिंग चालू आहे? आपलं या वर्षीचं बुकिंग जवळजवळ 15 दिवस झाले बंद झालेले आहे, कारण आपल्याकडे जर बुकिंग करायचं तर जून आणि जुलैच्या 15 तारखेपर्यंतच बुकिंग. तरी आता कोणाला अर्जन्सी वगैरे काय? नाही, आता पॉसिबलच नाही. नाही, ज्या लोकांचे काम घेतलं ते पूर्ण करून द्यायची आमची जिम्मेदारी आहे, बाकी काय नाही करत. थँक्यू दादा, तुम्ही मला थोडासा वेळ दिला. भरपूर तुमच्यावरती सुद्धा भरपूर लोड आहे. आता गणपती जसे जवळ येत चालले, त्याचा काम भरपूर आता भरपूर प्रेशर आहे. तरी आता आपल्या कारखान्यातून किती मूर्त्या गेलेत तरी? आपल्या टोटल एक 4000 पर्यंत मूर्त्या बनतात. 4000 पर्यंत आत्ताची म्हणजे बुकिंग झालेली आहे. बुकिंग म्हणजे आपल्या घरगुती असतात, काही लंडनला जातात, म्हणजे परदेशात जातात, दिल्ली सगळीकडे जातात, म्हणजे ऑल इंडियामध्ये. मी पेन अमरापूरमध्ये 5-6 वर्ष मी झाले ब्लॉग काढतोय, सगळीकडे फिरतोय भरपूर. पण तुमचा एवढा नाव आहे ना, आशीर्वाद आर्ट्स म्हणून. सर्वांचं प्रेम आहे ना, सर्वांचं. नक्कीच सर्वांचा कस्टमरचा आमच्या आहे. नाव सुद्धा तुमचा आशीर्वाद. चला दादा, धन्यवाद वेळ काढल्याबद्दल. तर मंडळी, आता आलो परत एकदा आपण प्रणव आर्ट्स मध्ये. इकडे तर भरपूर काय रंकात नाही, 1 नंबर मूर्त्या असतात. माझी बुकिंग सुद्धा इकडेच झाली आहे मूर्तीची. दादाने सांगितलं का पुन्हा एकदा ये, व्हिडिओ कार्ड आलास तर काढूनच जा. जबरदस्त एकदम फिनिशिंग वगैरे सही असते. आता मला खोटं वाटत सुद्धा दिपेश आहे, दिप्या कशी वाटली फिनिशिंग? आहे 1 नंबर आहे का नाही? आपली बुकिंग सुद्धा इकडेच झाली आहे मूर्ती. आता आलोय मी करण कला केंद्रामध्ये. बघूया आता तिकडे कशा गणपतीच्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत ते. आता सगळी सांगतात का जास्तीत जास्त दूर कर, एक्सप्लोर नाही करता येत तेवढा. अमरापूर भरपूर मोठा आहे, भरपूर कारखाने आहेत, तेवढा करत बसलो तर व्हिडिओ लॉंग होईल. तरी बघूया आपण करण कला केंद्रामध्ये कशा मूर्त्या आहेत ते. तर मंडळी, आता आलोय अथर्व आर्ट्स मध्ये. भरपूर फेमस आहे हा सुद्धा अथर्व आर्ट्स. बघू शकता मोठ्या मूर्त्या आहेत एकदम.
मंडळी आता आलोय वंशिका आर्ट्स मध्ये. आपण मागच्या वेळी सुद्धा कव्हर केला होता हा कारखाना. भरपूर DM आले होते का मूर्त्या अजून दाखवा असतील तर काय नवीन, तर आपण इकडे सुद्धा आलोय. बघूया पुढे. तर नमस्कार दादा, तुझं नाव काय? गणेश पाटील. गणेश पाटील. आपल्या शॉपचं नाव काय? वंशिका आर्ट्स. वंशिका आर्ट्स. आता आपली बुकिंग चालू आहे का सध्या? नाही, बुकिंग बंद झाले, 20 दिवस झाले. 20 दिवस झाले. तरी आपल्याला बुकिंग वगैरे करायची असेल तर कधी? 1-1.5 महिना अगोदर यायला. 1.5 महिना तरी पकडून चला, 1 महिना नाही. आता 20-25 दिवस राहिलेत, तरी पण रिकामला अर्जंट वगैरे लागली तर भेटेल का? आता सध्या तरी नाही पॉसिबल होणार, नाही तर कारण लोड पण भरपूर जास्त आहे. आता जसे जसे गणपती जवळ येतील तसा भरपूर त्यांचा लोड सुद्धा आहे. तरी तुम्ही बघितलं आपल्या मूर्त्या वगैरे दादांच्याकडे आपले 2 वर्ष झाले लगातार आपण इकडनंच मूर्ती घेतो. हे राधाकृष्णाची वगैरे भरपूर चांगला रिस्पॉन्स होता त्याचा सुद्धा, म्हणून हा सुद्धा आपण शॉप कव्हर केला. तर धन्यवाद गणेश दा. आपल्या तरी काय स्टार्ट होतात आपली रेंज गणपतीची? आपली 2 फुटाची 5,000 पासून स्टार्ट होते. जसा वर्क असेल. आणि कच्चे वगैरे भेटतात? कच्चे नाही, आपल्या पेंटिंगचे मिळतात. तुम्ही डायरेक्ट सजवायचंच काम करता? सजवायचे आणि पेंटिंगचं काम करतो. आपली तरी मूर्त्या तरी कितपर्यंत गेलेत आपल्या? यावर्षी आहे 2000च्या आसपास आहेत. 2000 मूर्त्या गेलेत. आणि आउट ऑफ आपल्या इकडे महाराष्ट्राच्या आपल्या बाहेर? महाराष्ट्र बाहेरला जातात, पण ते रिटेल जातात जास्त, होलसेल मध्ये नाही जात. म्हणजे घरगुती गाडी येतात भरपूर लांबवरून. आता लखनौ पर्यंत, लखनौ मध्ये गेले आहेत आपल्या मूर्त्या 50 साड्या. चांगलं आहे. तर धन्यवाद दादा, मी वेळात वेळ. तर मंडळी आता तुम्ही बघू शकता गणपती जसे जसे जवळ येत चाललेत तसा काम जोरावर आहे. वंशिका आर्ट्समध्ये आहे, तर तिकडे सुद्धा आता कस्टमर पण भरपूर आहेत अजून, गणपती जवळ आलेत तरी. आणि काम सुद्धा बघा. दादा तुझं नाव काय? माझं नाव नितेश घरे. काय करतोस तू? मी धोतर फेटा. धोतर फेटा तूच लावतो का सगळं? सर्व मूर्त्यांना तूच करतो का? छान. इकडं धोतर फेटा लावायचं काम चालू आहे. आणि इकडं आपल्या जोडीला अजून एक आहे दादा. तुझं नाव काय? माझं नाव साहिल पाटील. साहिल पाटील. काय काम करतो तू? मी ज्वेलरीज करते. ज्वेलरीज पूर्ण तू करतो का? सगळे मोठ्यांना म्हणजे ते ज्वेलरीज? मस्त, छान एकदम. तुम्ही बघू शकता कशी बॉडी पेंटिंग चालू आहे laptopची. तुमचं नाव काय? नेत्रन. नेत्रन. मस्त एकदम. आता त्यांना मी जास्त डिस्टर्ब करत नाही, आता हल्ली त्यांना भरपूर लोड आहे, काम सुद्धा आहे. आपण होतो वंशिका आर्ट्स मध्ये. तर आपल्या पण मूर्त्या पहिल्या इकडनंच असायच्या. 2 वर्ष झाले आपली इकडनंच होती मूर्ती. मी कसं आहे अमरापूरमध्ये प्रत्येक वेळी होतो, पण प्रत्येक कारखान्यामधून काहीतरी वेगवेगळा बघण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या मूर्त्या भरपूर आवडतात गावात सुद्धा सगळ्यांना. तर आपले ब्लॉग टाकले होते त्याच्यातून दीपेशला सुद्धा भरपूर आवडलेली मूर्ती. दीपेश तुला कशी वाटली मूर्ती? मस्त मूर्ती वाटली. मी कल्पेशचा ब्लॉग बघितला होता, तर मी त्यालाच घेऊन आलो इथं मूर्ती बुक करायसाठी. आणि घरच्यांना वगैरे आवडलेली का? हा, भरपूर आवडलेली. आमची जी छोटी आहे तिला तर भरपूरच आवडली. मनासारखी भेटली का नाही मूर्ती? हा, मग एकदम मनासारखी भेटली. मला मी पहिलाच बोलवलं घरातून निघताना का बरं तुला पाहिजे तशी मूर्ती भेटेल, तर तो बोलला का नाही तूच चल. तो ऑनलाईन बुक करणार होता, पण तो बोलतो का नाही तूच चल. आता आलो जय मल्हार कला केंद्रामध्ये. प्रोपरायटर आहेत
मच्छिंद्र नाशिकेत पाटील. तर बघूया आता इकडे काय डिस्प्ले आहेत ते बघतो. आता इकडे बॅलेन्सिंग बाप्पा सुद्धा आहे तिकडे. मंडळी आता आलो आम्ही श्री मंगलमूर्ती आर्ट्स मध्ये. तुम्ही बघू शकता कलवे. आता बघूया इकडे काय डिस्प्ले आहेत ते. आता आपल्या जोडीला आहेत मंगलमूर्ती आर्ट्सचे ओनर आहेत. दादा तुझं नाव काय? यज्ञेश पाटील. यज्ञेश पाटील. आणि आपल्याकडे सध्या एवढेच आहेत डिस्प्ले का आहेत अजून? आपल्याकडे आता अवेलेबल आहेत, आता कारखाने आहेत ते भेटतील आता आपल्याकडे. म्हणजे आपल्या मूर्त्या काय आता हे झालेत का? म्हणजे आता डिलिव्हरी झाल्या आता, होलसेलला गेले अर्ध्या गेल्या अशा. पण आता मोठे असे कच्च्या मूर्त्या भेटत नाही आणि सुकवायला टाइम लागतो म्हणून आता आणत नाही आम्ही. अच्छा. पण आता काय मूर्ती जर बुक करायची असेल कोणाला मग भेटेल का आपल्याला? मग आपल्या कारखाने असेल तीच भेटू शकते आता अवेलेबल. आपल्याला जशी पाहिजे तशी नाही भेटणार, म्हणजे जी असे अवेलेबल असेल तीच भेटेल. आणि आता आपल्याकडे असे सजवलेले आहेत आपल्याकडे आता. तर आता मी तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतोच त्याचे. तर आता मी चाललोय त्यांच्या कारखान्यात. बघूया मोठ्या मूर्त्या आहेत इकडे. दादाने सांगितलं का कारखान्यात सुद्धा आहे, इकडे काम सुद्धा आहे चालू. पण हल्ली गावात पूर्ण लाईट गेले सगळीकडे. हा कारखाना आहे त्यांचा. मोठ्या मूर्त्या तिकडे आहेत का? मोठ्या मूर्त्या तिकडे आहेत. एक सजवलेली आहे, जाटणी बाकी आहे फक्त. अच्छा. तिकडे मोठे पण आलोय मोठ्या गणपतीच्या कारखान्यात. त्यांचाच कारखाना आहे मंगलमूर्ती आर्ट्स मध्ये कलवे. बघा बराच मोठा आहे कारखाना. इकडे मूर्त्या वगैरे सुकट ठेवलेत बरेच. मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत सगळ्या. सुकल्या नाही ना अजून, बाकी आहेत ना? चला मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इकडे एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मला सीन दाखवतो बघा मागं. सही सीन आहे, एक नंबर. मस्त सीन आहे एकदम. हिरवगार आणि मध्येच समुद्र, म्हणजे आपला रेती बंदर आहे. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.